नमस्कार। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून झटपट, चटपटीत आणि पौष्टिक असा नाश्ता, इन्स्टंट ज्वारीचे धिरडे, जे खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक देखील आहे। हे ज्वारीचे धिरडे बनवताना मी मोड आलेल्या मटकीचा देखील वापर केलेला आहे। हे धिरडे जेवढे पौष्टिक तेवढे चवीला देखील जबरदस्त आहेत। ग्लुटेन फ्री रेसिपी असल्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा उत्तम आहे। हे धिरडं खाल्लं की पोटही भरतं आणि तोंडालाही चव येते। अगदी कमीत कमी आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमध्ये तयार केलेले हे धिरडं कसं बनवायचं ते बघूया। ही रेसिपी बनवताना साहित्य काय काय वापरले ते एकदा बघून घ्या। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेली मटकी, हिरवी मिरची आणि पाणी घालून हे सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे हे सगळं वाटून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ह्या पिठामध्ये आपण मगाशी दळलेलं मिश्रण घालायचं। 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 1 चमचा बेसन घेतलेला आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा मीठ घातलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता गरजेप्रमाणे पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं। हे मिश्रण जास्त घट्ट किंवा अति पातळही नसावं। हे बघा, अशा पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे सगळे पदार्थ हे छान मिक्स होतील आणि मुरतील। अशा प्रकारे हे मिश्रण थोडं घट्टसरच असलं पाहिजे, म्हणजे धिरडे हे छान जाळीदार पडतात। तवा मध्यम आचेवरती गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती तेल लावून घेतलेलं आहे। तयार केलेलं मिश्रण 1 चमचा तव्यावर घातलेला आहे आणि ते गोलाकार पसरवायचं। धिरड्याला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं पहिलं धिरडं झालेलं आहे। उरलेले सगळे मी आता बनवून घेणार आहे। हे गरमागरम धिरडे तुम्ही तुमच्या आवडीचे लोणचं, सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता। ज्वारीचे पदार्थ हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असतात, म्हणूनच मधुमेह असलेल्यांना ज्वारीचे पदार्थ खायला सांगितले जातात। तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ज्वारीचे पदार्थ खाल्ले जातात। ज्वारीच्या पिठात 25% फायबर असल्यामुळे ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोट भरल्याची जाणीव लवकर होते आणि जास्त खाणं टाळलं जातं, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।